नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाचे मराठी भाषण. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगल पहाट. देशभक्ती देशप्रेम संचारले चराचरात. भारत मातेला वंदन करून भाषणाला सुरुवात. व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथम आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. परंतु एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून देश चालवण्यासाठी आपल्याकडे आपली स्वतःची राज्यघटना नव्हती. अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला स्वतंत्र आणि मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात हे संविधान लागू करण्यात आले. तेव्हा आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. आपली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या घटनेने आपल्याला आपले मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहे. आपला भारत देश स्वतंत्र होणे आणि प्रजासत्ताक राष्ट्र होणे हे इतके सोपे नव्हते. आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक शूर स्वतंत्रवीरांनी आपले अवघे आयुष्य वाहून घेतले होते. काही वीरांनी तर आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे, जसे की वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना माझा नमस्कार, त्रिवार वंदन. आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून खडा पहारा देतात. वेळेवर आपल्या दुश्मनांशी लढता लढता वीरगतीला प्राप्त होतात. आपले जवान आपल्या देशाचे आन बान शान आहे. अशा आपल्या शूर जवानांना कोटी कोटी प्रणाम. दिवस हा सोन्याचा, तुमच्या आमच्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमान आणि उत्सवाचा. आपुल्या न्याय विजय प्रजासत्ताक दिनाचा. देश यासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले घरदार सर्व त्यागीला सुखी संसार. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना वंदन करूया. 3 रंगाचा आमचा तिरंगा, केसरी, पांढरा आणि हिरवा, नभी फडकत जातो नित्य पराक्रमाची गाथा. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतंत्र संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा श्वास घेतला. हे संविधान आपल्याला स्वतंत्रता आणि न्याय या मूल्यांची शिकवण देते. प्रजासत्ताक म्हणजे फक्त हक्क नाही, तर कर्तव्याची जाणीव आहे. देश मजबूत होतो तो कायद्याने नव्हे, तर सुजाण नागरिकांमुळे. आजच्या दिवशी संकल्प करूया, आपण चांगले नागरिक म्हणून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक योगदान देऊया. प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन म्हणतात. हा दिवस आपल्या देशाची एकता व अखंडता कायम राखण्याचा संदेश देतो. उत्सव 3 रंगांचा. आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला. भारत म्हणजे केवळ एक भौगोलिक नकाशा नाही, तर भारत ही एक जिवंत संस्कृती आहे. एका परिपक्व नागरिकासाठी भारताची ओळख म्हणजे इथली सहिष्णुता, इथली लोकशाही, वसुधैव कुटुंबकम ही वैश्विक भावना. आज जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो तेव्हा मन थोडे अस्वस्थ होते. ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, त्या संविधानाने आपल्याला काही कर्तव्यही दिली आहेत. पण आज अनेक जण आपली जबाबदारी विसरत चालले आहेत. आज भ्रष्टाचार एका रोगासारखा आपल्या समाजाला पोखरत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडणे ही जणू एक सवय झाली आहे. बेरोजगारीचे संकट तरुणांच्या डोळ्यातील स्वप्न हिरावून घेत आहे. इतकेच नव्हे, तर निसर्गाने आपल्याला जे जीवन दिले, त्याच निसर्गाची आपण बेशुमार हानी करत आहोत. प्रदूषणाने श्वास घेणे कठीण झाले आहे. आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत आहोत, पण माणूस म्हणून आपली नैतिकता आणि संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे. हा प्रश्न आज आपल्याला स्वतःलाच विचारावा लागेल. मित्रांनो, लोकशाही म्हणजे केवळ दर 5 वर्षांनी केलेले मतदान नव्हे. लोकशाही तेव्हा जिवंत राहते जेव्हा प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखतो, जेव्हा आपण रस्त्यावर कचरा टाकणार नाही, जेव्हा आपण भ्रष्टाचाराला साथ देणार नाही आणि जेव्हा पर्यावरणाची हत्या करणार नाही.
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती सिद्ध करू शकू. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना आपण इतरांच्या हक्काचा आदर करायला विसरतो का? आज आपण ज्या अनियतीने वागत आहोत ती आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी घातक आहे. प्रगती म्हणजे केवळ कॉन्क्रीटची जंगले उभे करणे नव्हे, तर प्रगती म्हणजे एक असा समाज जिथे प्रत्येक हाताला काम असेल, जिथे हवा शुद्ध असेल आणि जिथे माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म असेल. समाजातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या माणसालाही वाटेल की हा देश माझा आहे आणि माझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा या महान संविधानाचे आणि क्रांतिकारकांच्या स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. चला तर मग आज या पवित्र दिवशी आपण केवळ भाषण न ऐकता मनापासून एक शपथ घेऊया. आपण असा भारत घडवूया जो केवळ शक्तिशाली नसेल तर तो न्यायप्रिय आणि संवेदनशील असेल. आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहूया, तरच हा देश खऱ्या अर्थाने महान होईल. झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से ये मकाम आता है. बहुत खुश नसीब होता है वह खून जो देश के काम आता है. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमतः वंदन करूया. आज सोन्याचा दिवस आहे. चला करूया संविधानाचा आदर. आज ज्याने दिला आपणाला जगण्याचा अधिकार, शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती धर्मांचे, वेगवेगळे भाषा बोलणारे लोक एकत्र सुखी समाधानाने जगत आहेत. विविधता एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आपला देश भारत महान आहे. आज आपण आपल्या वीर शूर सैनिकांना आठवूया. त्यांचा भारतवासियांना सार्थ अभिमान वाटतो. हा दिवस देशासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. संविधानामुळे आपण स्वतंत्र नागरिक झालो. आपला भारत देश एक संघ आणि महान आहे. राष्ट्रध्वज आपल्याला एकता शिकवतो. आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. चांगले वागणे हे आपले कर्तव्य आहे. आपण नेहमी सत्य आणि शिस्त पाळली पाहिजे. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळे मिळाले. भारत देशाची राज्यघटना लागू झाल्यापासून खरी लोकशाही देशामध्ये नांदू लागली. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या. स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला ते नेहमी तत्पर असतात. त्यांना आपण स्मरण करूया, त्यांना वीर सलामी देऊया. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही आपल्या देशाचे शूर सैनिक सीमेवर शत्रूंचा मुकाबला करत जीव तळहातावर घेत आहेत. मातृभूमीसाठी ते मरण पत्करायला सुद्धा तयार असतात. भारत एक सार्वभौम समाजवादी धर्म निरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक देश आहे. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे कर्तव्य पथावर भव्य परेड आयोजित केली जाते. या दिवशी परेडमध्ये भारतीय सैन्य, नौदल, वायुदल यांची ताकद दाखवली जाते. तसेच विविध राज्यांची सांस्कृतिक झलक सादर केली जाते. तिरंगा उंच फडकतो असं म्हणतात. अभिमानाचा दीप उजळे प्रत्येक मनात. संविधानाने दिले आम्हा हक्क, कर्तव्य, मान, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीयांची शान. स्वातंत्र्य ही आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे आणि ते जपणे ही आपली खरी जबाबदारी आहे. आजचा दिवस देशप्रमाणे ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा दिवस आहे. केवळ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपले घर, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, नैसर्गिक आपत्तीवेळी गरजूंना मदत करणे, वाहतुकीचा नियमांचे पालन करणे, वृद्ध नागरिक, लहान मुले, महिलांचा आदर करणे, रस्त्यावर न थुंकणे या गोष्टी आपण नक्कीच करू शकता. काही देश विघातक शक्ती, समाज विघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिकतेला तेढ निर्माण करत आहेत. तरुणांनी वेळीच जागृत होणे राष्ट्र देशाच्या दृष्टीने गरजेचे आहे. गुरु, आई, वडील, देश, राष्ट्र, समाज यांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय, हे आपण विसरता कामा नये. जे तरुण नैराश्यात अडकलेले आहेत, थोड्या अपयशाने खचलेले आहेत, त्यांच्यासाठी उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीशिवाय थांबू नका. हा स्वामी विवेकानंदांचा विचार फार मोलाचा आहे. आपण असा भारत देश घडवूया जिथे माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असेल. शेवटी इतकेच वाटते की बळी जातील लाखो, पण हा देश राहिला पाहिजे अखंड. भारताचा हा झेंडा डौलाने फडकला पाहिजे. प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र,
जय हिंद की सेना, जय जवान, जय किसान, जय भारत माता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.